प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच खूप भन्नाट आहे आणि बघायला तुम्हाला खरंच मजा येणार आहे कारण यश कावेरीने एका छोट्या बाहुल्यामध्ये छुपा कॅमेरा लावलाय असं सांगूनच अमृताच्या 12 वाजवल्यात। दोघांनीही मिळून शातीर अमृताला चांगलंच उल्लू बनवलंय आणि वकील साहेब येता क्षणी कावेरीने खूप मोठा सरप्राईजचा धमाका करत अखेर अमृताच्या विरोधातली चिकूची लढाई जिंकली आहे। स्वतः अमृताने माघार घेत चिकूला कावेरीकडे सोपवलंय। किती छान भाग आहे ना। अमृताचा खरा चेहरा आत्ता मानच्या समोर आलाय। बघूयात मग यश कावेरीचं नक्की प्लॅनिंग आहे तरी काय आणि ते दोघेही अमृताला कसं मूर्खात काढतायत आणि अमृता स्वतः माघार घेऊन कावेरीच्या हाती चिकूला सोपवते तेव्हा मानचा काय निर्णय असेल पाहणार आहोत, तेही आजच्या भागामध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भाग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा आणि हो, सोबतच आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका। विद्याने तिच्या डिझाईनचा छंद जोपासावा पण त्याचा बिझनेस करू नये असं मानना वाटतं। एकदा का स्त्री घराबाहेर पडली ना मग नंतर तिच्या मुलाची, तिच्या घराची, कुटुंबाची वाताहत होते। आणि हो विद्या, अगं तू हा छंद घरात राहूनच जोपास की, मी आहे ना तुझ्यासोबत। मानच्या बोलण्याने विद्याला खूप धीर मिळतो। त्यानंतर जी साडी विद्याने गिफ्ट केली आहे त्याला हळदी कुंकू लावायला सांगते। त्याच वेळेस देवी आईकडे पाहत म्हणते की देवी आई, आज विद्याने स्वतःच्या हाताने बनवलेली साडी ही मला दिली आहे, पण तिच्या हातून बनलेली ही पहिली साडी मी तुझ्या चरणी अर्पण करते। तेव्हाच विद्या त्या साडीला हळदी कुंकू लावून ती देवी आईच्या चरणी अर्पण करते आणि मग हात जोडून त्या दोघीही आशीर्वाद घेत असतात। तेव्हाच कावेरी सुद्धा मनात विचार करते की आज तुम्ही विद्याताईंच्या कलेला आशीर्वाद दिला आहे, उद्या आमच्या बिझनेसला सुद्धा नक्की द्याल। त्यानंतर विद्या आणि दोघेही एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि विद्या जाण्यापूर्वी पुन्हा माचे आशीर्वाद घेते आणि मानचा निरोप घेते। पण ज्या सेकंदाला ती बॅगकडे जाते तेव्हाच तिची नजर कावेरीकडे वळते। कावेरी तिला निश्चिंत राहायला सांगते आणि विद्या तिच्या माहेरी निघून जाते। थोड्या वेळाने उदय, अमृता दोघांनाही हाका मारतात की माझं गोडूलं तयार झालं की नाही। इतक्यातच चिकूला घेऊन ते दोघेही बाहेर येतात। तेव्हा चिकूला आपल्याकडे घेतात, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। इतक्यातच यमुना, काकू दोघेही आलेले असतात। यमुना कौतुक करत विचारते की अरे वा, चिकूच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली आजीने। त्यावर काकू म्हणते की आजीचा उत्साह दुसरं काय आणि सर्वजण हसत असतात। मध्येच अमृता तेथून जाते। खरं तर अमृता मुद्दामच कावेरीकडे जाते, तिला डिवचण्यासाठी, तिला त्रास देण्यासाठी। कारण कावेरीने चिकूच्या औक्षणाची तयारी केलेली असते, तबकतीने बनवून ठेवलेलं असतं। तेव्हा उदयला पाटावरती बसवून त्याला आपल्या मांडीवरती घ्यायला सांगतात। इकडे अमृता कावेरीच्या हातून ते औक्षणाचं ताट हिसकावत म्हणते की आण इकडे, चिकूचं औक्षण फक्त मीच करणार आहे आणि तसंही आता तर थोडेच तास उरलेत, आता चिकू तुला नाही मिळणार आहे। अमृता मुद्दामच कावेरीला डिवचते। कावेरीला थोडंसं वाईट वाटतं। अमृता मुद्दामच कावेरीच्या जखमेवर मीठ चोळते हे यश इकडून पाहत असतं। अमृता औक्षणाचं ताट मानच्या हाती आणून देते आणि चिकूचं औक्षण करतात। त्याला उदयला तिलक लावतात, त्याच्या डोक्यावरती फुले अक्षता टाकतात आणि त्यानंतर जेव्हा त्या औक्षण करतात पण काही कमी नाही आता डिवचण्यामध्ये। मुद्दामच जणू काही त्या कावेरीला टोमणे मारतायत बरं का। कारण उदयला त्या काय म्हणतात माहिती, चिकू तुझं आईबाबांसोबतचं नातं अगदी घट्ट होऊ देत बरं का, असं म्हणून त्या चिकूला गोडाचा घास भरवतात। त्यावर अमृता लगेच म्हणते ते तर होणारच आहे, पण त्यासाठी आजीचा आशीर्वाद सुद्धा आम्हाला महत्त्वाचा आहे की नाही। कावेरीच्या डोळ्यात पाणी उभं राहतं। यशलाही कळत असतं की या सगळ्याचा त्रास फक्त तिलाच होणार आहे,
त्यानंतर औक्षणाचं ताट पुढे धरत म्हणतात की तू ओवाळ. तेव्हा कावेरीला वाटतं की कदाचित त्या तिला सांगतायत. तिचा आनंद गगनात मावेनाचा होतो, पण दुसऱ्याच सेकंदाला तिच्या आनंदावर विरजणच पडतं, कारण त्या ताट अमृताच्या हाती सोपवतात. मुद्दामच अमृता तिरप्या नजरेने तिच्याकडे बघते. कावेरीला वाईट वाटतंच. अमृता पुढे येते आणि जेव्हा ती चिकूला तिलक लावणार तेव्हा कावेरी तिला तिची चूक दाखवून देते. औक्षण करताना तिलक अंगठ्याने लावायचा असतो. आता अमृताला या छोट्या छोट्या गोष्टीही माहीत नाही आहेत. आणि तोरा तर बघा, खरं तर कावेरीने दाखवून दिलेली चूक तिला मुळात पटलेलीच नसते. तिला खूप राग येतो कावेरीचा, पण सगळ्यांसमोर तर तिच्यावरती रागवता येत नाही. गुपचूप ती चिकूचं औक्षण करते आणि त्यानंतर मुद्दामच तशीच निघून जाते. आता यश तिला अडवतो, अमृता थांब, माला तू रिक्वेस्ट करतो की अजूनही कावेरीने ओवाळलेलं नाही आहे. कावेरीने पण सांभाळलंय ना चिकूला. पण पटकन अमृताच्या चुकांवर पांघरून घालतात नेहमीप्रमाणे. यशला सांगतात की अरे होच की, विसरलेच होते मी. अमृता, दे तिच्याकडे औक्षणाचं ताट. मुद्दामच अमृता हाताने दिवा विझवते आणि ती कावेरीच्या हाती ताट सोपत असतानाच आता काकू मोठ्यानेच किंचाळते की अरे देवा, दिवा तर विझला की. तेव्हा कावेरी इतकी धडबड करते, ती सांगते की पटकन मी दिवा लावते. आता मांना सुद्धा आक्षेप असतो. मुद्दामच कावेरीला म्हणतात की अगं राहू देत, आता चिकू कंटाळलाय, फक्त आशीर्वाद दिले तर बस ना. यशला सुद्धा खूप वाईट वाटतं. कावेरी मनातच विचार करते, देवा, का रे माझी अशी परीक्षा बघतोयस? आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी साधं त्याला ओवाळता सुद्धा येत नाहीये. इतक्यात माचा फोन वाजतो, पण बातमी मात्र कावेरीसाठी धक्कादायक येते. आनंदाने कौतुकाने अमृता आणि उदयला सांगतात की वकिलांचाच फोन आहे, म्हणजे आज रितसर मी चिकूला त्याच्या आईबाबांकडे सोपवणार आहे. वकिलांशी त्या बोलतात की कागदपत्र वगैरे सगळं तयार आहे ना, आणि त्यानंतर फोन ठेवता क्षणी अमृता उदयला त्या आनंदाची बातमी देतात की चला, म्हणजे चिकूचा आज वाढदिवस आहे. इतका चांगला दिवस. आज चिकू त्याच्या नव्या आईसोबतच केक कापणार. तर कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. त्याच सेकंदाला तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. ती चिकूजवळ बसते, त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असते, पण ते पण अमृताच्या डोळ्यात खुपतंच. मुद्दामच ती, चिकू तुला भूक लागली आहे का, चला म्हणतच त्याला उचलून कावेरी समोरून तशीच घेऊन जाते. आता हे सगळं अमृता मुद्दाम करते आणि मांना मात्र काहीच आक्षेप नसतो. हे चुकीचं वागणं दिसत नाहीये का? अगदी बरोबर आहे. मानने ना डोळ्यावर खरंच पट्टी बांधली. जाणाऱ्या अमृताकडे कावेरी धक्क्याने पाहतच राहते. पण आता कावेरीसोबत जे घडतंय ते सगळं नेमकं देवयाईच्या समोरच घडतंय ना, आणि कधी ना कधीतरी ती न्याय करेलच की कावेरीच्या बाजूने. अमृताचा आता खूपच अति होते आणि तिला धडा शिकवायची वेळ आली आहे असा विचार करतच कावेरी कमरेला पदर खोचून रागातच तिच्या रूममध्ये येते. आणि चौथळलेल्या कावेरीने आता हातात लाटे घेतलेली पाहताच यशला मात्र घाम फुटतो. तो येऊन कावेरीला अडवतो आणि विचारतो की कावेरी, 1 मिनिट कुठे जात आहे? तेव्हा कावेरी सांगते की मी ना अमृताकडे जाते, तिचं तंगडं तोडून हातात देणार आणि आपल्या चिकूला परत घेऊन येणार. आता रागाच्या भरात कावेरीने खूप चुकीचं टोकाचं पाऊल उचललंय. म्हणूनच यश तिला समजावतो, कावेरी प्लीज शांत व्हा, ऐकून घ्या माझं. पण कावेरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. उलट ती त्याच्यावरतीच वचकते की यश बाजूला व्हा म्हटलं ना, आणि तुम्ही का मला अडवताय? लाठी हातात देऊन तुम्हीच मला सांगितलं होतं ना, आणि आता तुम्हीच मला गप्प बसायला सांगताय. तेव्हा यश समजावतो की कावेरी, मी लाठी हातात दिली होती, पण अमृताला मारण्यासाठी नाही. हे बघा कावेरी, जर लढाई संयमाने जिंकता येत असेल तर मग तलवार उगारून काय फायदा आहे? आणि तो तिच्या हातातून काठी हिसकावून घेतो. पुन्हा कावेरी ते काठी हिसकावत म्हणते की द्या ती माझ्याकडे काठी. कावेरी काही केल्या शांत होतच नाहीये. म्हणून यश तिला पुन्हा एकदा समजावतो की कावेरी, जर मोठं युद्ध जिंकायचं असेल ना, तर डोकं गरम ठेवून चालत नाही. हे बघा कावेरी,
तुम्ही शांत व्हा आणि मग विचार करा. नक्कीच काहीतरी तोडगा सापडेल आपल्याला. थोडा वेळ कावेरी विचार करते आणि पुन्हा यशवरती भडकतेच. पण मार्ग सापडायला आणि मार्ग शोधायला तितका वेळ कुठे आहे आपल्याकडे? त्यावर यश म्हणतो की हो, ते फक्त आपल्याला माहिती आहे, पण अमृताला कुठे माहिती आहे? आता कावेरी जास्त भडकलेली असते, डोक्यात राग असतो, त्यामुळे यश नक्की काय बोलतोय ते सगळं तिच्या डोक्यावरून जातं. पण यश आधी रूमचा दरवाजा बंद करून घेतो आणि मग कावेरीला प्लॅन समजावून सांगतो की नक्की अमृताच्या विरोधात युद्ध जिंकण्यासाठी करायचं आहे तरी काय. हे बघा कावेरी, आपल्या हातात काही जरी नसलं तरी खूप काही आहे. कावेरी विचारते की पण आपला हा तरी प्लॅन सक्सेस होईल की नाही? त्याच वेळेस यश कावेरीला सांगतो की तर मग तुम्ही अमृताला चांगलं झोडून काढा काठीने. तेव्हा कावेरीलाही हसू येतं. थोड्या वेळाने दोघेही अमृताच्या रूममध्ये जातात. सगळा पसारा करून ठेवलेला असतो. चिकूची खेळणी, कपडे कसे रूममध्ये फेकलेले असतात. तेव्हा कावेरी विचार करते की अमृतानं या सगळ्याचा चिकूला त्रास होईल याचाही जरा विचार करत नाही. त्यावर यश म्हणतो की तिला फक्त चिकूला आणि आपल्या घरातल्यांना त्रास द्यायलाच तर करते ना. यश कावेरीला प्लॅनला सुरुवात करायला सांगतो. त्यानंतर कावेरी चिकूची काही खेळणी चेक करते आणि त्यातलंच एक टेडी ती उचलते आणि यशला विचारते की बरोबर आहे? तेव्हा यश म्हणतो की परफेक्ट आहे. तेव्हा कावेरी यश जवळ जाऊन थांबते आणि सांगते की चला. यश विचारतो की थांबा, अमृताला तरी येऊ देत. कावेरी विचारते की आली का अमृता? यश बाहेर डोकावतो, अहो नाही आली अजून. तेव्हा पुन्हा ती विचारते की आली का अमृता? यश तिला सांगतो की नाही आले आणि इतक्यातच अमृता तिथे येते. अमृता येत्या क्षणी तिला थोडीशी कुणकुणी लागते की तिच्या रूममध्ये कोणीतरी आहे. मग काय, ती चिकूला घेऊन धावत तशीच येते आणि यशला तिथे ती रंगेहात पकडते. तेव्हा दोघेही घाबरल्याचं नाटक करतात. कावेरीने मुद्दामच हातात खेळणं धरलेलं असतं, ते हात मागत लपवते. अमृता संशयाच्या नजरेने त्या दोघांना विचारते की तुम्ही दोघं काय करता इथे? तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे बघून असतात. कावेरी मुद्दामच उत्तर देते की चिकूसाठी आलो आहोत आम्ही. अमृता विचारते की पण का? कावेरी यशकडे पाहत विचारते की का? तेव्हा यश बहाणा करतो की गिफ्ट द्यायला आलो होतो आम्ही. अमृता पुन्हा प्रश्न विचारते की मग मगाशीच बाहेर का नाही दिलं? तेव्हा कावेरी तिला टोमणा मारते, तुम्ही ओवाळू तरी कुठे दिलं? ओवाळूच दिलं नाही, मग गिफ्टही देता आलं नाही, म्हणून आत्ता देतोय. यश पटकन पुढे येतो आणि चिकूच्या हाती गिफ्ट देतो. तो त्याच्या पाप्या घेतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा काय देतो. त्यानंतर मुद्दामच दोघेही आपले एक हात मागे लपवतच जातात. कावेरीसुद्धा चिकूची पाप्या घेते आणि मग त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. दोघेही असं पाठमोरं जात नाहीत तर उलटे चालत जातात, जेणेकरून अमृताचा संशय जास्त वाढावा. मग काय, नेमकं तेच घडतं. यश कावेरी मुद्दामच हातात लपवलेला टेडी थोडासा दाखवतात आणि कावेरी चिकूला सारखं म्हणते की बाय चिकू, बाय चिकू, आणि ते दोघेही पटकन तेथून सटकतात. आता त्यांनी जसा विचार केला होता अगदी तसंच काहीसं घडतं. अमृताला एक वेगळाच संशय येतो की तिला अडकवण्यासाठी तर यश कावेरीने काही केलेलं नाही आहे ना. अमृताच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं की यश चिकूला गिफ्ट द्यायला आत्ता का आला होता आणि त्याने हातामध्ये काय लपवलं होतं नेमकं? नक्कीच काहीतरी गडबड आहे. अमृता, चांगली मूर्खात निघाली आहेस तू. संशय येता क्षणी यश कावेरीचा पाठलाग करत अमृता नेमकी त्यांच्या रूममध्ये येते आणि ती त्यांना जाब विचारते की तुम्ही काहीतरी नक्कीच लपवण्याचा प्रयत्न करताय. दोघेही थबकतात, मागे वळून पाहतात आणि अमृता त्यांना जाब विचारते की माझ्या खोलीत येऊन तुम्ही नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत होतात कावेरी? तेव्हा दोघेही काहीच उत्तर देत नाहीत. कावेरी तर सांगते की म्हटलं ना, चिकूसाठी आलो होतो गिफ्ट द्यायला. आता अमृता मुद्दामच कावेरीचा हात चिकूच्या डोक्यावरती ठेवते आणि मग तिला जाब विचारते की आता सांग की तू आमच्या रूममध्ये कशासाठी आली होतीस? कावेरी घाबरते आणि ती पटकन आपला हात मागे घेते. तेव्हाच अमृताचा संशय आणखीन वाढतोच काय, तिची खात्री पडते आणि तेच तर यशला हवं असतं. अमृता म्हणते की मला वाटलंच होतं
की तुम्ही नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा कावेरी म्हणते, तुला जो अर्थ काढायचा आहे तो अर्थ तू काढ, पण मी चिकूची शपथ घेणार नाही आहे. आता अमृताचा मोर्चा वळतो ते यशकडे. यशला ते विचारते की आणि तू सांग की तू काय लपवण्याचा प्रयत्न करत होतास रे? यश आता त्याच्या हातामध्ये एक बाहुला असतो चिकूचा, जो की त्याने एका हातात पकडलेला असतो. एक हात दाखवतो, सांगतो की कुठे काय, काहीच नाही. तरीही अमृताचे काही मनधरणी होत नाही, म्हणूनच ती पुन्हा पुन्हा चहा विचारत असते. आता मात्र यश कावेरी एकमेकांकडे पाहून अमृतावरतीच फिदी हसायला लागतात. अमृताच्या तर सगळं डोक्याच्या बाहेरच जातं. तिला कळतच नसतं की नक्की काय करण्याचा प्रयत्न करतायत. अमृताला मुद्दाम कावेरी विचारते की जाऊबाई काय झालं, घाबरलात का? अमृता, तू आता बघच की मी काय करते ते, आणि तेही सगळ्यांसमोर. काय प्लॅन बनवला यशने. अमृतासारख्या शातीर दिमागवाल्या पोरीला सुद्धा याने येड्यात काढल्या. यश आतापर्यंत लपवून ठेवलेला भावला तिच्या समोर दाखवतो. तेव्हाच कावेरी अमृताला सांगते की अमृता, आता तुझी खरी नाटकं उघड होणार आहेत. म्हणजे सगळ्यांसमोर तू चिकूचे लाड करतेस, त्याची काळजी घेतेस, त्याला सांभाळतेस, पण रूममध्ये असताना तू त्याच्यासोबत नक्की काय करतेस ते सगळं माहिती आहे मला. आणि यशच्या हातातला तो भावला काढून घेत कावेरी सांगते की ते सगळं रेकॉर्डिंग याच्यामध्ये कॅप्चर झाले. अमृता धक्क्याने विचारते की रेकॉर्डिंग? तेव्हा कावेरी सांगते की हो, रेकॉर्डिंग. कावेरी तिला उगा खोटं सांगते की याच्यामध्ये कॅमेरा आहे. अमृताच्या पायाखालची जमीनच हादरते. तेव्हा यश म्हणतो की अमृता, गेले 2 दिवससुद्धा चिकूशी नीट वागलेली नाही आहेस तू. आता ही फुटेज मी माला दाखवणार आणि मग मा तुझ्यावरती कधीच विश्वास नाही ठेवणार. आता मात्र अमृताला घाम फुटतो. तिला वाटतं की इतके दिवस जो खेळ तिने रंगवला होता ना धर्माधिकारींच्या घरात, तो एका सेकंदात खतम. इतक्यातच बाहेर वकील साहेबसुद्धा आलेले असतात. तेव्हा मग घरातल्या सगळ्यांना हाका मारून बोलवतात. वकील साहेब आल्याचं सांगतात. त्याच वेळेस यश मुद्दामच अमृताला घाबरवत म्हणतो की चला आता वकील साहेबांसमोर खरं खोटं काय ते होऊनच जाऊ देत. अमृताचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर येणार. तेव्हा यश कावेरी रूमच्या बाहेर जाणार. इतक्यात अमृता त्यांना अडवते. फक्त त्यांच्या तोंडून तिला सत्य वदवायचं असतं. ती त्यांना सांगते की मी चिकूशी नीटच वागलेत आणि तुमच्याकडे काही पुरावा नाही आहे. तेव्हा यश मुद्दामच विचारतो की अमृता, तू काहीच केलेलं नाही आहेस ना, मग घाबरतेस कशाला? खरोखरचा यश कावेरीकडे अजिबात पुरावा नसतो, पण एक खोटा पुरावा उभा करून त्यांनी असं काही अमृताला अडकवलेलं असतं ना. मनातच यश थोडासा घाबरतो. अमृता काहीच का रिॲक्ट करत नाही आहे. कावेरी विचार करते की आमचा प्लॅन फसला तर. वकील साहेब येता क्षणी लगेचच विचार करतात की आता चिकूसुद्धा अमृताकडे जाईल आणि असंच हळूहळू त्या कावेरीला मी यशच्या आयुष्यातून हद्दपार करेन. तुम्हाला जमणार नाही आहे होते, कारण कावेरीची बाजू सत्याची आहे. सत्य कधीही हारत नसतं. थोड्या वेळाने घाबरलेली अमृतासुद्धा चिकूला घेऊन बाहेर येते. तितक्यात उदयसुद्धा येतो. तिथेच यश कावेरीसुद्धा स्वतःचा लॅपटॉप घेऊन आलेले असतात. तेव्हा सांगतात की वकील साहेबांनी सगळी कागदपत्र तयार करूनच आणले आहेत, त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही आता सह्या करा. आता मात्र अमृताला जाम घाम फुटतो. तेव्हाच कावेरी मोठा धमाका करण्याच्या तयारीत असते. पुरावा खरंच काहीच नसतो आणि ते फक्त अमृताला घाबरवण्यासाठीचं असतं. कावेरी मुद्दामच म्हणते की थांबा, हे सगळं करण्यापूर्वी आमच्याकडे तुमच्यासाठीचं एक सरप्राईज आहे. विचारतात की सरप्राईज? पण कसलं? यश सांगतो की हा व्हिडिओ बघा आधी. तर आता भाग संपतोय, पण पुढे ट्विस्ट बघा, आपल्याला हवा असणाराच आलाय. कारण अमृता विरोधाचं युद्ध यश कावेरीने अखेर जिंकलंच आहे. यशकडे कोणताही पुरावा नसून सुद्धा तो नाटक तसंच कंटिन्यू करतो. जवळ बसत तो सांगतो की हा व्हिडिओ बघा आधी. मात्र आता अमृताच्या पायाखालची जमीन हादरते. ती धावतच तिचं सत्य कोणाला कळता कामा नये म्हणूनच यशचा लॅपटॉप ती बंद करते आणि स्वतःच
मा समोर सांगून टाकते की ती चिकूला सांभाळू शकत नाही. आता मा सुद्धा हादरून जातात. एका अर्थी काय, अमृताने स्वतःच माघार घेतली. कसली भन्नाट आयडिया केली ना दोघांनी. पण अमृताच्या निर्णयाने मात्र अख्खं घर हादरले बरं का. यश कावेरीचा आनंद गगनात मावेनासा होतोय.